आणि मराठी एवढे लेचे पेजेत तुम्ही ते धमकी दिली म्हणून माघारी करणार आहेत. मग तर जास्त ताकदीने मराठी निघाले आता ते बोलल्यापासून. शस्त्राची भाषा केली तर मातीमध्ये मिसळून जाताल अशा पद्धतीने देखील त्यांनी काल सांगितलं. अगं बाबा म्हणा तेच जाऊन तिकडे बधेर आलेले बरं तर कुठं मी ते तो काय करायचं कर म्हणा जाय. गेवराईमध्ये 2 महिन्यात आपलं सॉरी जालन्यामध्ये 2 महिन्यात 200 हे पिस्तल सापडल्या असं ते म्हणाले. सापडल्या कशा सापडल्या त्याची उल्लेख केला त्यांनी आणि कारवाई करावी अशी मागणी करते. तेच म्हणतोय मी याला कसं काय माहित होते याने धंदा टाकला का पण ते पिस्तूल ऐकायचा. त्याला ती बीडची नंबरी का माहित होती कोणी कोणाच्या घरावर जायचं. त्याला याच्या पाहुण्याने हॉटेल जाळलेली एवढंच माहित नव्हतं फक्त. म्हणजे हे त्याच्यामुळे सांगितलं की मी जबाबदारीनं बोलतोय की गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी करायला पाहिजे. सगळ्या त्याला कायदेशीर पदावरून हटवून नसता त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो. गोरगरिबांचं मराठ्यांचं आंदोलन चांगलं चाललेलं आहे शांततेत. तो ह्या अशा पिस्तुला त्यांच्याच कोणाला तरी इकत देईल काहीतरी करील आणि मराठ्यांचं आंदोलन बदनाम होईल. मराठ्यांचं नाव बदनाम होईल. त्याची चौकशी करा. नसता याचा परिणाम मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला दोघांना बघावं लागणार. 23 तारखेला आपली बीडमध्ये सभा झाली. त्यामध्ये कन्हैया हॉटेलला एक बैठक झाली, चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बीडच्या स्थानिक पत्रकारांनी एक सवाल देखील केला होता की त्यामध्ये कन्हैया हॉटेलमध्ये चर्चा काय झाली ते जरांगे पाटलांनी मराठा समाज त्यांच्यावरती एनसी देखील दाखल झाली. कसं पाहतात हे काय मला माहित नाही पण मी समाजासमोर बोलत असतो. अंधारात बोलत नाही आणि मग हे पुढे चाललं असतं. तिथे जर काही झालं असतं ते बंद केले असते ना. कार्यक्रम घ्यायचे गावोगावी जायचे कशाला तर पडलो असतो पाय मोडूस तर. हे बघा स्वतःच्या स्वस्वार्थासाठी गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होत असताना कसले आरोप नाही केले पाहिजे. मी आतापर्यंत समाजासमोरच काय करायचे. तिथं काय चर्चा झाली. तिथं मंत्री होता काय ते आले ते आमची भाकर खाल्ली येऊ आम्हाला उलट कमी पडली. आमच्याच भाकरी खाऊन गेले का देऊन गेले ते काय आणि देणाऱ्यातले आम्ही असतो ते मागच होतं. आंदोलन लय पुढे गेलं. समोरच्यानं स्टेटमेंट करताना त्याची बी स्वतःची कुवत मर्यादा बघून बोलायला पाहिजे. आपली जाईल का किंमत. आंदोलन खूप पुढे गेला आता हे मॅनेज फेनेजचं शेत ते लय लांब गेला आता. मॅनेज लाल मी कसा कच घोडेला येतो. काल भुजबळांना ईडीची नोटीस आली. त्यांच्या मुलांना देखील ईडीची नोटीस आणली गेली. कसं पाहता याकडे. शेवटी आता तो त्याच्या पापाचं विनाकारण त्या लेकराला बघायची वेळ आहे. याने लय मोठं करून ठेवलं. कुणाचं खातो वर बडू काही सोड नाही. भाज्या सुद्धा खाल्ल्या. काही दिवसांनी भजे लोकांनी खाऊन टाकले कागद खाऊ नये. त्याच्यामुळे त्या लेकरावर वाईट वेळ आणली. स्वतःचं कुटुंब सोडलं. ते सामान्य ओबीसी बांधवाला काय सोडणार आहे. सामान्य धनगर बांधवांना काय सोडणार आहे. यांनी समजून घेणं गरजेचं आहे. हे राजकारणी माणूस याच्या स्वार्थासाठी हे कार्यक्रमाला होतो किंवा ते बरळतो. पण तुमच्यात आमच्यात नाराजी व्हायला नको. मी या गेवराई शहरातून विनंती करून महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना धनगर बांधवांना आणि सामान्य वंजारी बांधवांना सांगतो तुमचे आमचे संबंध एकदम चांगले आहेत. आपल्यात नाराजी पसरायला याच्यामुळे नको. कारण आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत. आम्ही ओबीसी आरक्षणातून विरोध केला तरी जाणार आहे नाही केलं तरी जाणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा ऐकून नाराजी नको. त्याचा नाच सोडा. उद्या वाट लावण्यासाठी काही थोडं रूप म्हणजे तुम्ही चेंज केलेलं कसं चेंज करणार आहे ते काय आहे. नाही ते अंतरवालीहून जर आम्ही निघालो तर गोदापट्ट्यातल्या लाखांना माता मावल्या तिथे वाटा लावायला येणार होते. पण आता त्यांनी जर गाड्या अंतरवालीत लावल्या तर ते गेवराईपर्यंत पाहिजे येणार आणि ते वापस गाड्या आणायला कसं जायचं. म्हणजे ते खूप हाल होणार आहे त्यांचे. मग म्हणून एवढंच की गाड्यावर या. त्या गाड्या तशाच मुंबईच्या दिशेने येऊ शकतात. नाही मुक्कामापर्यंतचा शब्द आहे आणि मराठ्यात सांगतात नाही भाऊ हे लय कार्यक्रम झालाय. मग आता कानावर पडायला लागले. आता जाताना जरी थोडे असले ना हे जवळ गेलो लय चित्रवणी येणार आहे. जवळ लय मोठी ते काही काही ठरवून ठेवलं आता कोणत्या दिवशी मुंबईत जायचं का माय आधी जाते का समजा मी पोहोचल्यावर जाते त्यांना माहित. पण प्लॅनिंग तर पक्की झाली. पुन्हा जमावबंदी मुंबईत लावण्यात आलेली आहे. जरांगे पाटलांचा नेमका मुंबईत पोहोचण्याचा काय प्लॅन आहे. काही गनिमितावा नाही मग तेच सांगितलं फक्त मी मला शब्दातले पटकून सांगता येत नाही. मी तेच सांगितलं आता की आम्ही इथूनच करोडून जाण्यापेक्षा त्याला टप्प्याटप्प्यात पुढे आल्यावर कळून करोडो कसे असते. त्याच्यामुळे त्यांनाच गनिमिकावा आला 70 वर्षे एकदा आम्हाला करून द्या ना. आता कसं असतो बघा तुम्ही आता मराठ्याचा गनिमिकावा मराठी कसे ताकदीनं करोडो एकत्र येतात. ते 44 लावली आणि काही केलं तर आम्ही अगोदर आदर केलेला आहे कायद्याचा. त्याने 18 तारखेपर्यंत 144 लागू केला होता. आम्ही कायद्याचा आदर केला. म्हणलं 18 नको जायचं 20 जानेवारीला आपण जाऊ. आता तुम्ही 20 लावताना लावीत ठेवता मग आम्ही गुत्त घेतलं का एकटे. तुमची काही जबाबदारी नाही का कायदा पाळण्याची. आम्ही जाणार 20 मुंबईत जाणार 100% जाणार. तुमच्या अवतीभोवती पिस्टल झाले देखील असतात. त्यांनी ते 200 पिस्टलचं उदाहरण देतात. तेले जीड राव आता ते कुणी आता ही माझ्या जवळ भराली या जो काय मला काय खिशात हात घातला. मला काय माहित कोणाजवळ काय असतंय ती. पण आमच्या कोणाला आणले का काही केलं का. तुम्ही रोडून आमचे लोक धरून नेणार विनाकारण त्यांना बदनाम करणार. तुमच्यावर रिव्हॉल्वर सापडी म्हणून बदनाम करता तुम्ही आमच्या लोकांना. एकदा आरक्षण मिळून द्या. हे कोणत्या टीम आहेत कोणकोणचे षडयंत्र आहेत ते बी आम्ही बघणार आहे. आमच्या लोकांना ते विनाकारण आंदोलन करतात. त्या दिवशी सापडलं काही नाही. तुम्हीच आमच्या आई बहिणीचे डोके फोडले आमच्या हाताळात गोळ्या घातल्या. त्या टायमाला आमच्या जवळ काही सापडलं का. तुम्ही नंतर धरणार मग तुम्ही टाकता का काय कोणाला. मी माझ्याबद्दलच नाही बोलतो. तुम्हाला सुद्धा माहित नाही तुमच्या पाठीमाग कोण असू शकतो. माझी एक जबाबदारी की मी मुलगा म्हणून काम करतोय. मला नेता फाता व्हायचं नाही कोणाच. मुलगा म्हणून काम करतोय. आरक्षण घ्यायचं. आरक्षण मिळाल्याच्या नंतर मला काय नाही करायचं. हे माझ्या मराठा समाजाचा शब्द आहे. मी हे शब्द अति छातीवर दगड ठेवून सांगतो. मी एक तर डोंगरात जाईन एखाद्या हिमालयात जाईन फक्त आरक्षण दिवस तर मात्र मी हटत नाही. आणि कोणाला वळवळ बी करून देणार नाही.